गुड मॉर्निंग बाळांनो. आपण मागच्या वेळेला डायपोल मोमेंट हे कॅरेक्टर बघितलं. पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड हा काय येतो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये डिफरन्स असेल म्हणजे हायड्रोजन क्लोरीन, हायड्रोजन फ्लोरीन असे जर असतील मॉलिक्युल्स, तर त्यामध्ये हायड्रोजन क्लोरीनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं, हायड्रोजन फ्लोरीनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. म्हणजेच दोन प्रकारचे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतात, एक पोलर आणि एक नॉन पोलर. नॉन पोलरमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी एक्झॅक्टली लाईज ॲट द सेंटर पडते, हे आपण बघितलं. आणि तेच पर्टिक्युलरली नॉन पोलरमध्ये ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्टेड होते मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट कडं त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून पोलॅरिटी अँड नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड हा तुम्हाला H2Cl2 मध्ये आपण बघितलं. तसंच पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड हा HClHF मध्ये बघितलं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच कोव्हॅलेंट कॅरेक्टर मध्ये आयोनिक कॅरेक्टर कधी येतं, ज्या वेळेला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा आपल्याला बघायला मिळतो, त्यावेळेला कोव्हॅलेंट कॅरेक्टर मध्ये आयोनिक कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतं, हे आपण बघितलं. मग त्याच्यानंतर आपण डायपोल मोमेंट म्हणजे काय हे बघितलं. द पोलॅरिटी ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड इज मेजर्ड बाय द फिजिकल क्वांटिटी दॅट इज नथिंग बट अ डायपोल मोमेंट. म्हणजेच डायपोल मोमेंट काय आहे, इट इज अ फिजिकल क्वांटिटी विच मेजर्स द पोलॅरिटी इन अ कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि ती कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आपण म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर हे कॅरेक्टर आपण बघितलेलं होतं. क्यू म्हणजेच चार्ज आणि आर म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स इन दॅट मॉलिक्यूल, हे आपण बघितलेलं होतं. त्याचं युनिट, डायपोल मोमेंटचं युनिट आपण डी बाय युनिट म्हटलं. आणि 1D इज इक्वल टू 3.3356 इंटू 10⁻³ कुलॉम्ब मीटर, हे आपण बघितलेलं होतं. तसंच डायपोल मोमेंट इज नथिंग बट अ व्हेक्टर क्वांटिटी आहे, कारण का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. जे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ते टेल करता दाखवलं जातं, आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो ॲरो करता दाखवला जातो. आणि ह्याप्रमाणे डायपोल मोमेंट आपण व्हेक्टर क्वांटिटीनं, कारण का इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी ड्यू टू द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर. आणि म्हणून ॲरो पॉइंटिंग टुवर्ड्स निगेटिव्ह सेंटरकडे येतो आणि टेल पॉइंटिंग टुवर्ड्स पर्टिक्युलरली पॉझिटिव्ह सेंटरकडं येतो, किंवा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टरकडे येतो, हे आपण मागच्या भागात बघितलेलं होतं. मग आपण आता बघायचं की डायपोल मोमेंट ही काय काय ह्याच्यामध्ये. आता बघा HF आणि HCl ह्या दोघांच्या मधली डायपोल मोमेंट आपल्याला जर बघायची झाली तर HF ची ही ग्रेटर आहे. म्हणजे HF डायपोल मोमेंट इज ग्रेटर दॅन डायपोल मोमेंट HF ची ही ग्रेटर दॅन HCl आहे. कारण आता बघा दोघांच्या मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, दोघंही इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, हे लक्षात ठेवा. परंतु तुम्हाला माहिती आहे डायपोल मोमेंट इज डिपेंड्स ऑन द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर बिटवीन टू बॉन्डेड ॲटम्स. म्हणजे दोन बॉन्डेड, आता हिथं H आणि F आहे आणि हिथं H आणि Cl आहे, हे लक्षात ठेवा. मग फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन क्लोरीन, आणि त्यामुळं आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स HF मध्ये जास्त आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स दॅन क्लोरीन, हे लक्षात ठेवा. म्हणजे HF मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मोर दॅन HCl आहे, आणि म्हणून HF ची डायपोल मोमेंट HCl पेक्षा जास्त आहे. कारण का डायपोल मोमेंट इज डिपेंड्स ऑन द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू बॉन्डेड ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. जेवढा डिफरन्स लार्ज तेवढीच मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आणि जेवढी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिटवीन टू बॉन्डेड ॲटम्स येते, डिफरन्स लार्ज येतो, तेवढी पोलॅरिटी जास्त येते. जेवढी पोलॅरिटी जास्त तेवढी डायपोल मोमेंट जास्त येते. आणि म्हणून इथं HF ची
डायपोल मोमेंट ही ग्रेटर बघायला मिळते कुणापेक्षा, HCl पेक्षा. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट डायपोल मोमेंटच्या संदर्भात पहिला कॅरेक्टर येतं. मग आता पर्टिक्युलरली डायपोल मोमेंट लक्षात घ्या. इथं आपण डायपोल मोमेंट हे बघतो. आपण डायपोल मोमेंट मध्ये पहिलं कॅरेक्टर बघणार आहोत आपण, BeCl2 किंवा त्याच्यासारखंच BeF2 येईल. ओके. आणि कार्बन डायऑक्साईड ह्याचं डायपोल मोमेंट हे आपल्याला बघायचं आहे. आता डायपोल मोमेंट ऑफ अ पॉलीएटॉमिक ॲटम्स डिपेंड्स अपॉन द particularly dipole moments between the bond and their spatial arrangement. हे लक्षात ठेवा. स्पॅटियल अरेंजमेंट हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डायपोल मोमेंट इज द व्हेक्टर क्वांटिटी. सो देअर इज अ नेट रिझल्टंट और नेट इफेक्ट ऑफ डायपोल मोमेंट इन अ मॉलिक्यूल gives you the exact character of a dipole moment. म्हणजेच लक्षात घ्या, ज्यावेळी आपण पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स घेतो, पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये आपल्या लक्षात घ्या नंबर ऑफ बॉन्ड्स डिफरंट असतात. ओके. नंबर ऑफ बॉन्ड डिफरंट असल्यामुळं आपल्याला लक्षात घ्या की तिथं बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स हा डिफरंट येऊ शकतो किंवा सेम असू पण शकतात. हे लक्षात ठेवा. परंतु तिथं सगळ्यात महत्वाची येते स्पॅटियल अरेंजमेंट. आणि ही जी स्पॅटियल अरेंजमेंट म्हणजे स्पेसमध्ये जी अरेंजमेंट आहे त्या मॉलिक्युल्सची म्हणजे पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्सची हे आपल्याला डिसाईड होतं पर्टिक्युलरली डायपोल मोमेंटच्या कॅरेक्टरवरनं. हे लक्षात ठेवा. आणि डायपोल मोमेंट कशी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजेच ती व्हेक्टर क्वांटिटी असल्यामुळं तुम्ही सम करू शकता म्हणजे सबस्ट्रॅक्ट करू शकता, ऍडिशन करू शकता. ओके. किंवा समेशन पण करू शकता. म्हणजेच ज्यावेळेला नेट डायपोल मोमेंट ऑफ मॉलिक्युल्स बघायला मिळतात त्यावेळेला नेट डायपोल मोमेंट इज नथिंग बट अ व्हेक्टर सम ऑफ अ डायपोल मोमेंट ऑफ व्हेरियस बॉन्ड. म्हणजेच dipole moment is nothing but a particularly vector sum of a dipole moment of various bond in a molecule. हे डोक्यात ठेवा. ओके. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. पहिला आहे डायपोल मोमेंट. जर घ्यायचं झालं तर पहिलं कॅरेक्टर काय येईल, डायपोल मोमेंट विथ व्हेरियस बॉन्ड चेक करणे. सेकंड स्पॅटियल अरेंजमेंट. स्पॅटियल अरेंजमेंट. आणि तिसरं म्हणजेच इट इज अ व्हेक्टर सम ऑफ इट इज अ व्हेक्टर सम ऑफ व्हेरियस डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट of various bond present in molecule, that is called as a net dipole moment. नेट डायपोल मोमेंट म्हणजेच काय, इट इज अ व्हेक्टर सम. नेट डायपोल मोमेंट म्हणजेच व्हेक्टर सम ऑफ व्हेरियस डायपोल मोमेंट ऑफ व्हेरियस बॉन्ड प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. व्हेरियस बॉन्ड प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून डायपोल मोमेंट ही व्हेरियस बॉन्डची काय आहे ते करायचं आणि त्यांचं स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ द मॉलिक्यूल हा इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. मग आपण ज्या वेळेला इन केस ऑफ BeCl2, आता BeCl2 म्हटल्यावर हा Be आहे, हा Cl आहे आणि इथं Cl येईल स्पॅटियल अरेंजमेंट प्रमाणे. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर बघितलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर बघितली तर जिथं एवढं हे दोन बॉन्ड आहेत, हा एक बॉन्ड आणि हा दोन बॉन्ड आहे. म्हणजेच जेवढा क्लोरीन इकडे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तेवढाच क्लोरीन इकडे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ना. म्हणजेच BeCl2 असेल किंवा BeF2 असेल. ओके. हे लक्षात ठेवा. दोघांच्या मध्ये म्हणजेच BeCl2 आणि BeF2 मध्ये नेट डायपोल मोमेंट ही 0 येणार आहे. हे लक्षात ठेवा. ऍज पर द व्हेक्टर क्वांटिटी अँड द व्हेक्टर सम ऑफ व्हेरियस. म्हणजे जेवढं इकडं तो
पुल करतील बीईची इलेक्ट्रॉन तेवढेच सीएल पण करेल, म्हणजे नेट इफेक्ट काय येईल, 0 येईल दोन्हीच्या बाबतीत, BeCl2 आणि BeF2 हे लक्षात ठेवा. सो BeCl2 आणि BeF2 पर्टिक्युलरली बॉन्ड्स दे आर पोलर बॉन्ड्स. हे कसे बॉन्ड आहेत, दोन्ही बॉन्ड पोलर बॉन्ड आहेत, BeCl2 अँड BeF2. ओके, म्हणजे BeF आणि BeCl हे पोलर बॉन्ड्स आहेत, हे लक्षात ठेवा. त्यांना डायपोल मोमेंट आहे हे लक्षात घ्या. आणि ह्यांची जी स्पॅटियल अरेंजमेंट आहे, ही स्पॅटियल अरेंजमेंट लिनियर कॅरेक्टर मध्ये येतं आणि ह्यांचा बॉन्ड अँगल येतो 180 डिग्रीज मध्ये. बॉन्ड अँगल लिनियर कॅरेक्टर आल्यामुळं आपल्याला वेक्टर सम क्वांटिटीमुळं ह्यांची स्पॅटियल अरेंजमेंट जी होते, त्या स्पॅटियल अरेंजमेंटमुळं अपोजिट डायरेक्शनला क्लोरीन आणि किंवा फ्लोरीन हे आपल्याला पर्टिक्युलरली काय होतात, प्रेझेंट होतात इन अ स्पॅटियल अरेंजमेंट. अँड ड्यू टू द अपोजिट डायरेक्शन्स, सो नेट डायपोल मोमेंट इज इक्वल टू 0 येते, हे लक्षात ठेवा. कारण का BeF बॉन्ड डायपोल मोमेंट्स इक्वल अँड अपोजिट कॅरेक्टर येतं, इक्वल अँड अपोजिट, इक्वल अँड अपोजिट. स्पॅटियल अरेंजमेंट ही करत असताना लक्षात घ्या, स्पेस मधली अरेंजमेंट, हा मॉलिक्यूल हा एक्झिस्ट आहे, एक्झिस्ट असताना स्पॅटियल अरेंजमेंट मध्ये लक्षात घ्या की आपल्याला सिमेट्रिकल अरेंजमेंट बघायला मिळते. कुठल्या प्रमाणे, तर लेविस डॉट स्ट्रक्चर प्रमाणे. आणि लेविस डॉट स्ट्रक्चर प्रमाणे ही स्पॅटियल अरेंजमेंट बघितली BeCl2 ची किंवा BeF2 ची, तर लिनियर बॉन्ड अँगल विथ 180 डिग्रीज बघायला मिळतं. आणि इथं आपल्याला पोलर कॅरेक्टर असल्यामुळं BeF चा हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड, किंवा BeCl चा हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, दोन्ही पोलर कॅरेक्टर आहे, परंतु इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे नेट डायपोल मोमेंट आपल्याला 0 बघायला मिळते. हे डोक्यात ठेवा, हे तुम्ही लक्षात घ्या. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर BeCl2 च्या बाबतीत बघायला मिळणार आहे. हा महत्वाचा कॅरेक्टर येईल. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला जो कार्बन डायऑक्साईड आहे, आता कार्बन डायऑक्साईड हा जर तुम्ही घेतला तर कार्बन डायऑक्साईड मध्ये सुद्धा बघा आपल्याला C डबल बॉन्ड O. ओके, आता आपण हा कार्बन डायऑक्साईड जर घेतला CO2, ओके, ह्यामध्ये आपल्याला C डबल बॉन्ड O असे 2 बॉन्ड येतात. C डबल बॉन्ड O लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये बघितले बघा आपण, हा कार्बन बघितलाय, हा C डबल बॉन्ड O, हा दोन्ही बॉन्ड पोलर आहेत, पोलर आहेत, परंतु स्पॅटियल अरेंजमेंट मध्ये बघायला गेलं तर हा 180 डिग्रीज चा बघायला मिळतो, लिनियर कॅरेक्टरचा आहे, हे लक्षात ठेवा. 180 डिग्रीज लिनियर जॉमेट्री येते, बॉन्ड अँगल 180 येतो. आणि इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनला स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ C डबल बॉन्ड O, म्हणजे 1 आणि हा 2, दोन्हीही स्पॅटियल अरेंजमेंट मध्ये इक्वल अँड अपोजिट कॅरेक्टर्स मध्ये हे आपल्याला बघायला मिळतात. आणि इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन्स मध्ये असल्यामुळं नेट डायपोल मोमेंट दॅट इज अ वेक्टर सम ऑफ दिस बॉन्ड अँड दिस बॉन्ड हे कॅन्सल्ड आउट होते डायपोल मोमेंट, आणि ती 0 कॅरेक्टर येते, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि म्हणून CO2 मॉलिक्यूल विच कंटेन्स C डबल बॉन्ड O, बोथ 2 बॉन्ड्स असतात, बोथ द बॉन्ड्स आर पोलर and they have a certain a dipole moment, but they acquire a spatial arrangement with a bond angle 180 degrees with a linear character, and hence their dipole moments, their value is equal, but they are particularly opposite in direction. So net sum, it is going to be a 0 because that dipole moment is going to be a cancelled out. आणि म्हणून CO2 असेल, BeF2 असेल किंवा BeCl2 असेल, ह्यांच्यामध्ये नेट डायपोल मोमेंट ही आपल्याला 0 बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो आणि हे तुम्हाला अरेंजमेंट प्रमाणे आपल्याला लक्षात येईल, हे महत्वाचं कॅरेक्टर येतं. आता पुढचा लक्षात घ्या की आणखीन एक महत्वाचं कॅरेक्टर आपण बघणार आहोत, ज्याला आपण BF3. आता ह्या BF3 ची डायपोल मोमेंट ही 0 आहे. BF3 ची डायपोल मोमेंट ही 0 आहे. आता बघा, हा BF3 ची डायपोल मोमेंट 0 आहे. आता इथं आपल्याला एक F, इथं एक F
आणि इथे एक F बघायला मिळेल, कारण का हे असं येणार आहे, हे असं येणार आहे, आणि हा कारण का हा पोलर बॉन्ड आहे, BF पोलर बॉन्ड आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, आणि ते पोलर आहे म्हटल्यानंतर डायपोल मोमेंट आहे, हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जर तुम्ही बघितलं तर हा 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल असल्याशिवाय, म्हणजेच बघा हा, आता स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ 3 BF बॉन्ड म्हणजे सराउंड बोरॉन, आपल्याला 3 BF बॉन्ड हे जर आपल्याला अशा तऱ्हेनं ऍडजस्ट व्हायला पाहिजेत. ओके, हे लक्षात ठेवा. सायंटिस्टना काय दिसलं राजानो, तर BF3 मॉलिक्युल्स जो आहे त्याची डायपोल मोमेंट ही 0 बघायला मिळालेली आहे. मग ही 0 डायपोल मोमेंट का आहे, तर तुम्हाला मी सांगितलं बोरॉन आणि फ्लोरीन हे बॉन्ड, BF बॉन्ड हा पोलर आहे, म्हणजेच त्याला डायपोल मोमेंट आहेत. 3 बॉन्ड आहेत BF3 मध्ये, 1 2 3, म्हणजेच 3 BF बॉन्ड दे हॅव अ डायपोल मोमेंट, आणि ती डायपोल मोमेंट अरेंज्ड इन अ सच अ वे दॅट रिझल्टंट ऑफ एनी टू, ओके लक्षात घ्या, रिझल्टंट ऑफ एनी टू must be equal, resultant of any two, it is must be equal and opposite of a third one. म्हणजेच हे 3 बॉन्ड आहेत 1 2 3, ह्या 1 आणि 3 मधला म्हणजेच रिझल्टंट ऑफ दिस 3 मस्ट बी इक्वल टू 2 असेल, किंवा 1 आणि 2 ह्यांची डायपोल मोमेंट मस्ट बी इक्वल टू 3 असेल, किंवा 3 and 2 ह्यांची डायपोल मोमेंट मस्ट बी इक्वल टू 1 असेल, आणि म्हणून त्याची डायपोल मोमेंट ही 0 बघायला मिळते. आणि देअरफॉर हे जी डायपोल मोमेंट इन BF3 आहे, ह्याच्यामध्ये हे 3 बॉन्ड BF बॉन्ड दे आर अरेंज्ड in such a way that the resultant of any two must be equal and opposite to third one. म्हणजे 1 आणि 2 ह्या दोघांचा नेट डायपोल मोमेंट घेतला तर तो इक्वल टू थर्ड वन येईल, तिसऱ्या आणि दुसऱ्याचा घेतला तर 1 ला येईल, पहिल्या आणि तिसऱ्याचा घेतला तर 2 ला येईल, अशी अरेंजमेंट येईल. मग ही अरेंजमेंट BF3 ची केव्हा पॉसिबल आहे, ज्या वेळेला लक्षात घ्या ह्याच्यामध्ये इक्विलॅटरल ट्रँगल तयार होईल. काय तयार होईल, इक्विलॅटरल ट्रँगल तयार होईल. म्हणजेच बघा हा काय तयार होईल, हा इक्विलॅटरल ट्रँगल तयार होईल. आणि ह्या इक्विलॅटरल ट्रँगल मध्ये बॉन्ड अँगल हा ज्या वेळेला 120 डिग्रीचा येईल त्यावेळेला रिझल्टंट ऑफ एनी टू मस्ट बी इक्वल अँड अपोजिट ऑफ अ थर्ड वन, हे कॅरेक्टर बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इक्विलॅटरल अँगल ट्रँगल विथ बॉन्ड अँगल 120 डिग्रीज असेल तर त्यावेळेला ही आपल्याला अरेंजमेंट म्हणजे स्पेसमध्ये अरेंजमेंट BF3 ची बघायला मिळेल. लक्षात घ्या, सायंटिस्टना BF3 किंवा BeCl2 BeF2 CO2 ह्यांची डायपोल मोमेंट, नेट डायपोल मोमेंट ही 0 बघायला मिळाली. मग ती 0 का आहे, तर BeF2 आणि BeCl2 ला लिनियर आहे, इक्वल अँड अपोजिट बघितलं कारण का 2च बॉन्ड आहेत. परंतु BF3 मध्ये काय आहेत, 3 BF बॉन्ड आहेत, तरी सुद्धा त्याची डायपोल मोमेंट ही 0 येते. आणि ती डायपोल मोमेंट 0 असण्याचं कारण म्हणजेच लक्षात घ्या, तर रिझल्टंट ऑफ एनी टू मस्ट बी इक्वल अँड अपोजिट ऑफ अ थर्ड वन. म्हणजेच ह्या 1 आणि 2 चा डायपोल मोमेंट यांचा रिझल्टंट इक्वल टू थर्ड वन ला येणार आहे, आणि तो इक्वल अँड अपोजिट असल्या कारणानं आपल्याला BF3 चा मॉलिक्युल्स ची डायपोल मोमेंट 0 बघायला मिळेल. मग ही डायपोल मोमेंट 0 कुठल्या कंडिशनमध्ये, कुठल्या स्पॅटियल अरेंजमेंटमध्ये बघायला मिळेल, जर ते तिन्ही हे फ्लोरीनचे व्हर्टायसेस जर तुम्ही घेतले बरोबर आणि तो जर ट्रायंगल घेतला तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल विथ बॉन्ड अँगल 120 डिग्रीज असा बघायला मिळेल. म्हणजेच आपल्याला ह्या डायपोल मोमेंटमध्ये ओरिएंटेशन
इन सच अ वे दॅट 3 व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल वरती फ्लोरीन असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं ती अरेंजमेंट असली पाहिजे. म्हणजेच पुन्हा एकदा सांगतो, BF3 मॉलिक्यूल ह्याची नेट डायपोल मोमेंट 0 आहे, हे लक्षात आलं ऑब्झर्वेशन्सनं. मग ऍक्च्युली बघायला गेलं तर तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणा सर तिघांची डायपोल मोमेंट आहे हे लक्षात घ्या. तर मग 0च का, तर ती 0 का आणि कशा कारणानं येईल ते सांगण्याचं ते एक्सप्लेनेशन आपण इथं देऊ शकतो. लक्षात घ्या 3 बॉन्ड आहेत BFचे, 1 2 3 आहेत, तिन्ही पोलर आहेत म्हणजे डायपोल मोमेंट आहे त्यांना. म्हणजेच त्यांची जी नेट डायपोल मोमेंट आहे ती 0 येते. ही 0 येण्याचं कारण लक्षात घ्या, फ्रॉम 3 डायपोल मोमेंट हे 3 बॉन्ड अशा तऱ्हेनं ऍडजस्ट होतात, 3 बॉन्ड अशा तऱ्हेनं ऍडजस्ट होतात. रिझल्टंट ऑफ एनी 2 मस्ट बी इक्वल अँड ऑपोजिट ऑफ थर्ड वन, हे लक्षात ठेवा. सो दिस डायपोल मोमेंट must be arranged in a such a way that a resultant of any two must be equal and opposite of a third one, हे आपल्याला बघायला मिळतं. मग हे पॉसिबल कधी आहे राजानो, तर हे पॉसिबल अशा वेळेला आहे ज्या वेळेला BF3 मॉलिक्युल्स मध्ये असं ओरिएंटेशन येईल की हे 3 फ्लोरीन ॲटम्स दे आर गोइंग टू ऑक्युपाय द व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस ऑक्युपाय करतील. ओके, हे लक्षात ठेवा. तसं त्या ओरिएंटेशन त्या मॉलिक्युलचं असलं पाहिजे. म्हणजेच त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल हे जॉमेट्री आली पाहिजे आणि त्याची बॉन्ड अँगल 120 डिग्रीज इन बिटवीन 2 बॉन्ड्स मध्ये असला पाहिजे. त्यावेळेला त्याची नेट डायपोल मोमेंट ही आपल्याला 0 बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून 3 महत्वाची कारणं काय आहेत, तर पहिलं रिझन येतं राजानो, ते पहिलं रिझन म्हणजेच पर्टिक्युलरली पोलर कॅरेक्टर आहे. रिझल्टंट ऑफ एनी 2 मस्ट बी इक्वल अँड अपोजिट ऑफ अ थर्ड वन, आणि त्यांचं स्पॅटियल अरेंजमेंट BF3 ची अशी असली पाहिजे, म्हणजे स्पेसमध्ये अरेंजमेंट म्हणजेच त्यांचं ओरिएंटेशन असलं पाहिजे. तर 3 फ्लोरीन ॲटम्स दे शुड ऑक्युपाय द पर्टिक्युलरली व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि मग तुम्ही जर ते इमॅजिनरी हे घेतलं, पर्टिक्युलर डॉटेड लाईन्स मी जे दाखवल्यात बघा, त्यानं जर तुम्ही पर्टिक्युलर तिन्ही फ्लोरीन ॲटम्स ज्या वेळेला आपण एकमेकाला अटॅच करतो, ओके, त्यांच्यामध्ये एक प्रकारची आपण रेष ज्या वेळेला डेव्हलप करतो, तर त्यावेळेला लक्षात घ्या तिथं आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल बघायला मिळतो. म्हणजे त्या अरेंजमेंटमध्ये जी जॉमेट्री येते इक्विलॅटरल ट्रायंगलची आणि बॉन्ड अँगल येतो 120, त्याच वेळेला आपल्याला BF3 मॉलिक्यूल हा पर्टिक्युलरली पोलर असून त्याची डायपोल मोमेंट 0 बघायला मिळते. BeF2 आणि BeCl2 ला इझी आहे राजानो, 2च बॉन्ड आहेत, त्यामुळे इक्वल अँड अपोजिट कॅरेक्टर बघायला मिळतात मगाशच्या ह्याच्यामध्ये, परंतु BF3 मध्ये नाही. आणि म्हणून हे BF3 ची अरेंजमेंट तुम्हाला विचारली जाते बाळांनो, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर आपण BF3 च्या बाबतीतला बघतो, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हे सगळ्यात लक्षात ठेवा. आणि हे ज्या वेळेला डायपोल मोमेंट आपण ज्या वेळेला कन्सिडरेशन करतो, त्याचं एक्सप्लेनेशन देतो, त्यावेळी डायपोल मोमेंट ऑफ द व्हेरियस बॉन्ड हे महत्वाचं, स्पॅटियल अरेंजमेंट हे दुसरं महत्वाचं, आणि तिसरं व्हेक्टर सम ऑफ व्हेरियस डायपोल मोमेंट ऑफ अ व्हेरियस बॉन्ड. ओके, व्हेक्टर सम आहे, नेट डायपोल मोमेंट इज नथिंग बट व्हेक्टर सम ऑफ व्हेरियस डायपोल मोमेंट विथ व्हेरियस बॉन्ड प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल आणि देअर स्पॅटियल अरेंजमेंट, हे सगळ्यात महत्वाचं येतं. मग आता लक्षात घ्या, CO2 हा आपल्याला लिनियर अरेंजमेंट मधला बघायला मिळतो. तसंच CO2 प्रमाणे जर तुम्ही H2O जर करायला गेला, तर आता H2O मध्ये काय होतं बघा, तर लक्षात घ्या 2 हायड्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं ऑक्सिजन मध्ये जर गेला, हा मध्ये ऑक्सिजन, इथं हायड्रोजन, ओके, आणि लक्षात घ्या ऑक्सिजन कडं काय येणार आहे, नेट डायपोल मोमेंट येणार आहे. आणि म्हणून आपल्याला वॉटर मॉलिक्युल्स मध्ये जी अरेंजमेंट आहे ही पर्टिक्युलरली जो अँग्युलर शेप येतो, हे लक्षात ठेवा. बेंड टाइप स्ट्रक्चर येतं किंवा व्ही शेप्ड, अँग्युलर शेप्ड कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि हायड्रोजन हा
लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ऑक्सिजन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजेच ह्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी हायड्रोजनची ही शिफ्टेड टुवर्ड्स ऑक्सिजन आहे. म्हणजे नेट डायपोल मोमेंट हे ऑक्सिजन कडे बघायला मिळतो आणि ह्याची नेट डायपोल मोमेंट 1.85 एवढी मेजर होते, हे लक्षात ठेवा. दिसायला काय वाटतं H2O आणि CO2 सेम आहे? नाही. H2O आणि CO2 चे दोन्ही बॉन्ड्स हा इक्वल अँड अपोजिट येतात. इथं इक्वल अँड अपोजिट नाही, हे लक्षात ठेवा. कारण का हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ओढणार नाही आहे. ओढणार आहे कोण? ऑक्सिजन. ऑक्सिजन इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्याकडे येणार आहेत. बघा CO2 मध्ये हा C आणि हा O आणि हा O, हा इकडे ओढतोय, हा इकडे ओढतोय, म्हणून नेट डायपोल. इथं काय होतंय बघा, हा ऑक्सिजन इकडं हायड्रोजन, इकडं हायड्रोजन, हे हायड्रोजनची इकडं ओढतोय स्वतः, म्हणून नेट डायपोल मोमेंट होते. इथं कॅन्सल्ड आउट होतं, इथं कॅन्सल्ड आउट होत नाही. इथं लिनियर जॉमेट्री 180 अँगल न येतं, इथं व्ही शेप 104 अँगल आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कधी पण नेट डायपोल मोमेंट वॉटर आणि CO2 ह्यामध्ये आलं तर झिरो म्हणायची नाही H2O ची, तर H2O ची ही नेट डायपोल मोमेंट ही आहे. कारण का त्याच्यामध्ये अँग्युलर कॅरेक्टर आहे, अँग्युलर शेप आहे, त्याच्यामध्ये इक्वल अँड अपोजिट स्पॅटियल अरेंजमेंट ही बघायला मिळत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून CO2 हा लिनियर आहे, H2O हा अँग्युलर किंवा बेंट टाईप आहे, म्हणून त्याची डायपोल मोमेंट ही एक्झिस्ट आहे, ती 1.85 बघायला मिळते. कार्बन डायऑक्साइडची झिरो डायपोल मोमेंट ही बघायला मिळते. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पुढचं डायपोल मोमेंट ऑफ NF3 आणि NH3 हे दोन मॉलिक्युल्स बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. हा N, इथं एक F, हा इथं एक F आणि इथं एक F बघायला मिळतं. इथं लोन पेअर, तसंच आपल्याला इकडे N हा लोन पेअर, इकडे H हा H हा H घे, परंतु याचं व्हेक्टर क्वांटिटी ही अशी बघायला मिळते. ओके, हा NF3 आणि हा NH3 हे बघायला मिळतं. मग आता इथं NF3, द डायपोल मोमेंट ऑफ NF3 इज लेस. NF3 ची डायपोल मोमेंट, NF3 इज लेस दॅन अमोनिया. डायपोल मोमेंट ही NF3 ची लेस आहे NH3 कडं, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये ज्यावेळेला आपण एक्सप्लेनेशन बघतो त्यामध्ये लक्षात घ्या, NH3 मध्ये डायपोल मोमेंट, नायट्रोजन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यावरती लोन पेअर आहेत. हायड्रोजन हा लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणून हायड्रोजन कडे आपल्याला टेल बघायला मिळतो आणि एरो हा नायट्रोजन कडे बघायला मिळतो. म्हणजेच नेट डायपोल मोमेंट ही नायट्रोजन कडे येते, हे लक्षात ठेवा. परंतु इथं NF3 मध्ये फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे नायट्रोजन पेक्षा. ओके, मग नायट्रोजन वरती लोन पेअर आहे, म्हणून इकडे एक डायपोल मोमेंट लोन पेअर कडे येते आणि तिन्ही NF3 कडे येतात. म्हणजेच अपोजिट कॅरेक्टर मध्ये लोन पेअर मुळे आपल्याला म्हणजे फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं आपल्याला आणि लोन पेअर असल्यामुळं नायट्रोजन्स मध्ये, हे लक्षात घ्या. अपोजिट डायरेक्शनला लोन पेअर आहे आणि इथं NF3 आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लक्षात घ्या, डायपोल मोमेंट जर बघितलं इन NF3 देयर आर 3 NF बॉन्ड, त्याची डायरेक्शन अपोजिट टू द लोन पेअर आहे, त्याची डायरेक्शन अपोजिट टू द लोन पेअर आहे आणि म्हणून नेट डायपोल मोमेंट NF3 चा कमी बघायला मिळतो कुणापेक्षा? अमोनियाचा. अमोनियाचा जो डायपोल मोमेंट आहे ती वन डायरेक्शन मध्ये येते, परंतु NF3 मध्ये फ्लोरीन हा नायट्रोजन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणून नायट्रोजन कडची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे पुल करायचा प्रयत्न करतो, परंतु त्याच बरोबरीनं लोन पेअर पण नायट्रोजनवर आहे, मग ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी लोन पेअर स्वतःकडे खेचायला बघतात. म्हणून अपोजिट डायरेक्शन मध्ये हा बॉन्ड पेअर आणि हा लोन पेअर ह्यांची इलेक्ट्रॉन डेन्सिटी बघायला मिळते आणि म्हणून रिझल्टंट डायपोल मोमेंट NF3 मध्ये लेस आहे
कुणापेक्षा NH3 पेक्षा अमोनियापेक्षा लेस आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं डायपोल मोमेंट NF3 आणि NH3 हे तुम्ही कॅरेक्टर्स इझिली काय करू शकता, बघू शकता. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं डायपोल मोमेंट्सच्या बाबतीत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ही डायपोल मोमेंट ही इम्पॉर्टंट फॅक्टर आहे NF3 आणि NH3 बाबतीत. म्हणून बघा मी एका डायरेक्शननं दाखवलंय अमोनियाला आणि NF3 मध्ये बोथ द डायरेक्शन अपोजिट डायरेक्शननं आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बोथ डायरेक्शननं असल्यामुळं NF3 ची डायपोल मोमेंट नेट रिझल्टंट डायपोल मोमेंट ही लेस असणार आहे कुणापेक्षा, अमोनियापेक्षा. आणि म्हणून ही डायपोल मोमेंट सबस्टन्स मध्ये इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात घ्या. इम्पॉर्टंट फॅक्टर तिथं तुम्हाला बघायला मिळेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे हे लक्षात ठेवा. तर आपण ह्या इथं डायपोल मोमेंटच्या बाबतीत इथंच आपण आता थांबूया. थँक्यू व्हेरी मच.